ओमप्रकाश चिमणकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन या संघटनेचा अध्यक्ष आहे। आजचे जे एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आहे त्या परिषदेमध्ये आपला विषय आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अँड इट्स इम्प्लिमेंटेशन, इमर्जिंग चॅलेंजेस टू इक्विटी, सोशल जस्टिस अँड क्वालिटी या विषयावर आपल्याला मंथन होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे इनॉग्रेशन डॉक्टर प्रशांत बोकारे ऑनरेबल कुलगुरू यांच्या हस्ते झालेलं आहे। तसेच त्यानंतर डॉक्टर सुखदेवजी थोरात यांचं कीनोट ॲड्रेस झालेला आहे। तसेच डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही आजची कॉन्फरन्स ही 3 सेशनमध्ये डिवाइड केलेली आहे। पहिलं सेशन हे पहिल्या सेशनमध्ये डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अँड कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज या विषयावर बोलत आहेत। त्याचप्रमाणे डॉक्टर सुधांशु भूषण हे इश्यूज रिलेटेड टू करिक्युलम अँड पेडागॉगी याच्यावर बोलणार आहेत। त्याचप्रमाणे दुसरं सेशन जे आहे डॉक्टर रमेश विजेकर हे कंडक्ट करणार आहेत। ते इम्पॅक्ट ऑफ NEP ऑन प्रायमरी एज्युकेशन अँड करिक्युलम इश्यूज रिलेटेड टू स्कूल स्ट्रक्चर अँड करिक्युलम यावर बोलणार आहेत। तसेच डॉक्टर प्रदीप मेश्राम प्रायव्हेटायझेशन अँड इनइक्वॅलिटीज इन ॲक्सेस टू एज्युकेशन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसीवर बोलणार आहेत। त्याचप्रमाणे डॉक्टर विकास जांभूळकर हे तिसऱ्या सेशनला इश्यूज रिलेटेड टू मल्टिपल ड्युरेशन ऑफ डिग्रीज, क्वालिटी अँड इक्विटीवर बोलणार आहेत। डॉक्टर अनिल हिरेकन हे सुद्धा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि इतर ओव्हरसीज सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट फेलोशिप्सवर बोलणार आहेत। आणि शेवटच्या सेशनमध्ये आम्ही एक सेशन असं ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये प्राध्यापकांच्या समस्यावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत। प्राध्यापकांच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यावर चर्चा होणार आहे आणि शेवटचं सेशन त्याच्यामध्ये एक कॉन्फरन्स, या कॉन्फरन्सचं जे काही सार असेल पूर्ण कॉन्फरन्सचा ते कन्क्लुडिंग सेशन होणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही एक रिझॉल्युशन तयार करणार आहोत। ते रिझॉल्युशन या कॉन्फरन्सच्या वतीने जे काही रिझॉल्युशन येईल, ज्या काही रिझॉल्युशन, ज्या काही चेंजेस आपल्याला पाहिजे असतील त्या सगळ्या चेंजेस आम्ही एका रिझॉल्युशनच्या स्वरूपामध्ये शासनाला सादर करणार आहोत। अशा प्रकारे ही कॉन्फरन्स आज जवळपास 250 पार्टिसिपंट या कॉन्फरन्सला आलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी खूप म्हणजे हिरिरीने भाग घेतलेला आहे। आणि त्याचप्रमाणे या कॉन्फरन्समध्ये जे जिल्हा वाईज जे अध्यक्ष, सचिव आणि त्याचे कार्यकारी सदस्य 5ही जिल्ह्याचे सगळे लोक इथे आलेले आहेत आणि या कॉन्फरन्सला ते अटेंड करत आहेत।